बातमी जम्मू काश्मीरची। जम्मू आणि काश्मीरमध्ये तब्बल 10 वर्षांनी विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत। तारीखही ठरली आहे। 18 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान 3 टप्प्यात इथे निवडणुका पार पडतील। तर 4 ऑक्टोबरला निकाल लागेल। कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्यामुळे या निवडणुकीचं महत्त्व अनेक अर्थांनी जास्त आहे। या निमित्तानं आज आपण काश्मीरमधली राजकीय परिस्थिती, कोणत्या राजकीय पक्षाची कुठे ताकद आहे आणि लोकसभा निवडणुकीत काश्मीरमध्ये दिसलेलं चित्र याचा आढावा घेणार आहोत। जम्मू आणि काश्मीरसाठीची शेवटची निवडणूक 2014 सालच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात पार पडलेली। 2014च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसनं पीडीपी सोबतची आपली आघाडी तोडली आणि स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला। या निवडणुकीच्या निकालानंतर कोणत्याही एका पक्षाला बहुमताचा आकडा गाठता आला नव्हता। 28 जागा जिंकत पीडीपी सर्वात मोठा पक्ष ठरला। नॅशनल कॉन्फरन्सनं भाजपनं 25 जागा जिंकल्या, नॅशनल कॉन्फरन्सनं 15 तर काँग्रेसनं 12 जागांवरती विजय मिळवला। 2014 साली निकालानंतर जम्मू काश्मीरात सत्ता स्थापनेसाठी प्रचंड मोठं राजकीय नाट्य सुद्धा रंगलेलं होतं। या निकालानंतर सत्ता स्थापण्याचा पहिला प्रयत्न झाला तो नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपकडनं। सत्ता स्थापनेचा फॉर्म्युलाही ठरला, पण तीव्र पक्षांतर्गत विरोधामुळे या नवीन युतीचा प्रस्ताव दोनही बाजूंनी बारगळला। यानंतर नॅशनल कॉन्फरन्सनं पीडीपीला आपला पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली, पण पीडीपीनं हा प्रस्ताव फेटाळून लावला। अखेर मैत्री जुळली ती भाजप आणि पीडीपीची, आणि मग जन्म झाला एका ऐतिहासिक युतीचा। 1 मार्च 2015ला पीडीपीचे मुफ्ती मोहम्मद सईद यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर भाजपचे निर्मल सिंग उपमुख्यमंत्री झाले। पण पीडीपी आणि भाजपचं हे सरकार आपली टर्म काही पूर्ण करू शकलं नाही। 2018 साली भाजपनं पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळलं आणि जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली। तर 5 ऑगस्ट 2019च्या ऐतिहासिक दिवशी केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरसाठीचं कलम 370 रद्द केलं, तर लडाख केंद्रशासित प्रदेश म्हणून जाहीर झाला। 2019 सालापासून आजपर्यंत काश्मीरात निवडणुका झालेल्या नाहीत। नागरिकांना एक जो आतापर्यंत 5 वर्षाचा कालावधी होता, जम्मू काश्मीरमध्ये युटीचं शासन होता, गव्हर्नर राज होता, पण लोकांना किती वर्षापासून वाटायचं आता युटी झाला, आता इथलं आपलं एलए झालं पाहिजे, आपलं मुख्यमंत्री झाला पाहिजे, काम अडली होती, ब्युरोक्रेसीचा रिस्पॉन्स तेवढा नव्हता। पण आता आपला आमदार झाला, आपला विभागातला आमदार झाला, तर त्याला हक्कानी माणूस काम सांगू शकतो, हक्कानी त्याच्याकडे जाऊ शकतो, अशी एक प्रतिक्रिया तिकडची लोकांची होती की इलेक्शन लवकरात लवकर झालं पाहिजे। आणि आम्ही जम्मू काश्मीरचे जे लोक आहेत ते ह्या घोषणाला आणि सुप्रीम कोर्टने जे आता जाहीर केलं किंवा भारत सरकारने जाहीर केलं, आम्ही ह्याला वेलकम करतो आणि हे लवकरात लवकर निवडणूक होईल। देखिए, अगर हम इलेक्शंस की बात करें तो यहाँ के लोगों में खासा ही उत्साह है। जो ही आज इलेक्शन कमीशन ऑफ इंडिया ने घोषित किया कि इलेक्शंस यहाँ पे 3 फेजेस में होंगे, एक 18 सितंबर, 25 सितंबर और 1 अक्टूबर को, तभी से ही न सिर्फ यहाँ की पॉलिटिकल पार्टीज में बल्कि जो यहाँ के लोग हैं उनमें खासा ही उत्साह रहा। क्योंकि उसकी एक खास वजह यह है, अगर हम बात करें तो पिछले 10 साल से यहाँ के लोग जो है अपने बेसिक डेमोक्रेटिक राइट से वंचित रहे हैं। विधानसभेत यंदा एकूण 90 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। यातल्या 43 जागा जम्मूमधल्या आहेत, तर 47 काश्मीर खोऱ्यातल्या। पाकव्याप्त काश्मीर खोऱ्यातल्या 24 जागा या राखीव ठेवल्या गेल्यात। जम्मू काश्मीरातल्या प्रत्येक निवडणुकीतली एक विशेष बाब म्हणजे पाकव्याप्त काश्मीरमधल्या 24 जागांवरती निवडणूक जाहीर केली जाते, पण त्याची प्रक्रिया पार पडत नाही। त्यामुळे आत्ताही जम्मू काश्मीरातल्या 90 तर पाकव्याप्त काश्मीरमधल्या 24 अशी तांत्रिकदृष्ट्या 114 जागांवरती निवडणूक पार पडणार आहे। पाकव्याप्त काश्मीरवरचा दावा भारतानं सोडलेला नसल्यामुळे दर निवडणुकीत ही तांत्रिक प्रक्रिया पार पाडली जाते। म्हणजे पाकव्याप्त काश्मीरातल्या 24 जागांवरती निवडणूक तर जाहीर होते, पण त्या जागा राखीव ठेवल्या जातात। मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर जम्मूचं महत्त्व वाढलंय। इथे विधानसभेच्या नव्या 6 जागा अस्तित्वात आल्यात। हा भाग हिंदू बहुल असल्यामुळे इथे भाजपला मिळणारा पाठिंबा सकारात्मक मानला जातो। 2014च्या विधानसभेत भाजपनं जिंकलेल्या 25 जागा या जम्मूमधल्याच होत्या। 2024च्या लोकसभा निवडणुकीत जम्मू आणि उधमपूर अशा दोनही जागांवरती भाजपनं विजय मिळवलेला। तर गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम ठोकलाय, त्यामुळे जम्मूतली काँग्रेसची ताकद सध्या कमी झाल्याचं मानलं जातं। पण काही जागांवरती काँग्रेसचा प्रभाव दिसूनही येतो। पीपल्स डेमोक्रेटिक पक्ष आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या या भागात तसं फारसं प्राबल्य नसल्यानं जम्मूचा हा भाग भाजपसाठी फेवरेबल मानला जातोय। पण 370 हटल्यानंतर होणारी ही निवडणूक भाजपसाठी सोपी नसल्याचं राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी यांना वाटतंय।
अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे की इन्सानियत, जमहुरियत आणि काश्मीरियत असं आम्ही देऊ म्हणून. त्यामुळे त्यांचं जे वैशिष्ट्य होतं, वैशिष्ट्य म्हणजे भारतीय संघराज्यात सामील झाल्यानंतर ते वैशिष्ट्य संपलं. आणि भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाची भूमिका होती की एक देश में दो विधान, दोन प्रधान, दोन हे चालणार नाही म्हणून. आणि त्या अंतर्गत ते 370 कलम त्यांनी हटवलं. पण ते हटवल्यानंतर त्याचा जो राजकीय फायदा भाजपला मिळायला पाहिजे होता तो अजूनही काश्मीर खोऱ्यामध्ये मिळताना दिसत नाही. तर काश्मीरच्या खोऱ्यात भाजपची फारशी ताकद दिसत नाही. नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीची काश्मीर खोऱ्यावरती मोठी पकड आहे. काश्मीर खोऱ्यात काँग्रेस सुद्धा आपली ताकद राखून आहे. 2024 सालच्या लोकसभा निवडणुकीत काश्मीर खोऱ्यातल्या बारामुल्ला मतदारसंघातनं नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लांचा पराभव करत UAPA कायद्याअंतर्गत शिक्षा भोगणारा राशिद इंजिनियर निवडून आलाय. तर अनंतनाग आणि राजौरी आपल्या पारंपरिक मतदारसंघातनं पीडीपीच्या महबूबा मुफ्ती यांना सुद्धा पराभव पत्करावा लागला. देखिए, अगर हम इस इलेक्शन की बात करें तो कौन कौन से ऐसे मेजर फेसेस हैं इस बार. हालांकि अगर हम महबूबा मुफ्ती और उमर अब्दुल्ला की बात करें तो उन्होंने क्लियरली कहा था, एक इंडिकेशन दी थी कि शायद वो इस असेंबली इलेक्शन का हिस्सा नहीं रहेंगे. लेकिन आज ही कुछ देर पहले जब उमर अब्दुल्ला दिल्ली से वापस लौटे, उन्होंने अपने घर पे एक प्रेस कॉन्फ्रेंस बुलाई थी जहां पे उन्होंने एक क्लियर इंडिकेशन दी है कि पार्टी प्रेशर के चलते हुए शायद कहीं ना कहीं मुझे ही चुनाव लड़ना पड़ेगा. उन्होंने ये भी कहा कि जो उनके पिताजी डॉक्टर फारूक अब्दुल्ला हैं, नेशनल कॉन्फ्रेंस के प्रेसिडेंट, उनकी तबीयत अभी नासाज चल रही है, तो वो भी एक फॅक्टर हो सकता है. तर कलम 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीरात 2020 साली स्थानिक पातळीवरच्या निवडणुका पार पडलेल्या. राज्यातल्या 280 विकास परिषदांसाठी ही निवडणूक झालेली. यात भाजपने सर्वाधिक 75 जागांवर विजय मिळवला. तर नॅशनल कॉन्फरन्सला 67 जागा मिळाल्या. पीडीपी 27 जागांवरती विजयी झाली. काँग्रेस 26 तर इतर 50 जागांवरती अपक्षांना विजय मिळालेला. 2020 सालानंतर थेट 2024 सालात जम्मू काश्मीरच्या नागरिकांनी मतदान केलं. या लोकसभेच्या निवडणुकीत जम्मू काश्मीरात विक्रमी 58.58% मतदान झालं, ज्यामध्ये महिलांचा वाटा होता 56.38%. आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जम्मू काश्मीरातल्या एकूण मतदारांची संख्या आहे 87 लाख इतकी. यातले 20,70,000 युवा मतदार आहेत. त्यातले 3,71,000 फर्स्ट टाइम वोटर. त्यामुळे युवा मतदार आणि महिला हे दोनही फॅक्टर आगामी निवडणुकांमध्ये अत्यंत महत्त्वाचे असतील. लोकसभा निवडणुकांचा आढावा घेतला तर वर्षानुवर्ष काश्मीरच्या राजकारणावरती पकड ठेवणाऱ्या परिवारवादी पक्षांना आणि नेत्यांना जनतेनं नाकारलेलं दिसतं. ओमर अब्दुल्ला आणि महबूबा मुफ्ती यांच्या पराभवातनं त्याचे संकेत मिळाल्याचा अंदाज व्यक्त होतो. यंदाची निवडणूक सुद्धा स्थानिक विरुद्ध स्थानिक पक्ष अशी होण्याची सध्याचं चित्र आहे. त्यामुळे प्रखर राष्ट्रवाद आणि स्थानिक अस्मिता हे प्रचारातले प्रमुख मुद्दे असू शकतात. जम्मू काश्मीरमधली निवडणूक बुलेट विरुद्ध बॅलेट अशी मानली जाते. बंदुकीच्या गोळीला, दहशतीला न जुमानता लोकसभेच्या निवडणुकीत काश्मीरी जनतेनं आपली हिंमत दाखवून दिली. आणि आत्ताही विधानसभा निवडणुकीत काश्मीरी जनतेकडनं अशाच खंबीर बाण्याची अपेक्षा व्यक्त होते. आणि आता बातमी जम्मू काश्मीरमधल्या परिवारवादाची. जेव्हा जेव्हा जम्मू काश्मीरच्या राजकारणाचा विषय येतो तेव्हा तेव्हा दोन घराण्यांचा आवर्जून उल्लेख होतो. ही दोन घराणी अर्थात अब्दुल्ला आणि मुफ्ती. गेल्या जवळपास 7 दशकांपासून या दोन घराण्यांपैकीच कुणीतरी एक जण जम्मू काश्मीरची सत्ता उपभोगतोय. कुणी एक जम्मू काश्मीरवरती राज्य करत राहिलाय. भारताच्या स्वातंत्र्यापासून अब्दुल्ला कुटुंबाचं जम्मू काश्मीरमध्ये राजकीय वर्चस्व दिसतं. अब्दुल्ला कुटुंबाच्या राजकारणाची सुरुवात शेख अब्दुल्लांपासून होते. 1938 साली शेख अब्दुल्लांनी नॅशनल कॉन्फरन्स पक्षाची स्थापना केली. भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर शेख अब्दुल्ला हे जम्मू काश्मीरचे पहिले शासक बनले. तेव्हा जम्मू काश्मीरच्या शासकाला पंतप्रधान असं संबोधलं जायचं. पुढे शेख अब्दुल्लांवरती काश्मीर विरोधात षडयंत्र रचल्याचा आरोप झाला आणि 1953 मध्ये याच आरोपाखाली शेख अब्दुल्लांना तब्बल 11 वर्ष तुरुंगात शिक्षा भोगावी लागली. नंतर त्यांनी भारत सरकारसोबत करार करत 1975 साली पुन्हा एकदा मुख्यमंत्री पद मिळवलं. शेख अब्दुल्लांनी दिलेल्या काश्मीरच्या स्वायत्ततेच्या राजकीय नाऱ्यावरतीच पुढे त्यांचे पुत्र फारूक अब्दुल्लांचं राजकारण सुरू झालं. 1982 सालापासून 2002 दरम्यान 3 वेळेला फारूक अब्दुल्ला मुख्यमंत्री बनले. मग अब्दुल्लांच्या पुढच्या पिढीनं सुद्धा जवळपास 30 वर्ष जम्मू काश्मीरवरती राज्य केलं. फारूक अब्दुल्लानंतर आता त्यांच्या परिवारातल्या तिसऱ्या पिढीचे नेते म्हणून ओमर अब्दुल्ला जम्मू काश्मीरचं राजकारण पाहत आहेत. 2009 मध्ये काँग्रेसच्या मदतीनं ओमर अब्दुल्लांनी सत्तेला गवसणी घातली होती.
अब्दुल्ला कुटुंबाच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी काँग्रेसनं 1970च्या दशकामध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांना पुढे केलं. हुशार वकील ते देशाचे पहिले मुस्लिम गृहमंत्री बनणाऱ्या मुफ्तींचीही काश्मीरी राजकारणावरती मजबूत पकड होती. 1950च्या दशकामध्ये डेमोक्रॅटिक नॅशनल कॉन्फरन्समधनं राजकारणाची सुरुवात करणाऱ्या मुफ्ती मोहम्मद सईद यांनी 1970च्या दशकात काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेस रुजवली सुद्धा. राजीव गांधी यांच्या काळात 1986 साली ते देशाचे पर्यटन मंत्री बनले. पण 1987 साली मुफ्ती मोहम्मद सईद यांनी काँग्रेस सोडली आणि ते व्ही.पी. सिंग यांच्या सरकारमध्ये सहभागी झाले. सिंग यांचं सरकार सत्तेवरती असताना मुफ्ती यांच्या रूपानं भारताला पहिला मुस्लिम गृहमंत्री मिळाला होता. व्ही.पी. सिंग सरकारमध्ये 1987 ते 1990 सालात ते गृहमंत्री होते आणि त्याच दरम्यान त्यांच्या मुलीच्या अपहरणाचा आणि 5 दहशतवाद्यांच्या सुटकेचा मुद्दा बराच गाजला. 2002 साली मुफ्ती मोहम्मद सईद हे पहिल्यांदा जम्मू काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. पुढे त्यांच्या कन्या मेहबूबा मुफ्ती याही राजकारणात स्थिरावल्या. अनंतनाग मतदारसंघाच्या ते खासदार बनल्या. 2015 साली मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या पीडीपीनं एक ऐतिहासिक युती केली. ही युती होती भाजपसोबतची. याच युतीच्या जोरावर आणि बळावर दुसऱ्यांदा जम्मू काश्मीरमध्ये मुफ्ती मोहम्मद सईद यांचं सरकार आलं. 2016 साली मुफ्ती मोहम्मद सईद यांच्या निधनानंतर भाजपच्या पाठिंब्यानं मेहबूबा मुफ्ती जम्मू काश्मीरच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या. पण 2018 साली भाजपनं पाठिंबा काढल्यावर मेहबूबा मुफ्ती यांचं मुख्यमंत्रीपद केलं. अब्दुल्ला आणि मुफ्ती मोहम्मद कुटुंबाच्या या राजकीय वर्चस्वाबद्दलची माहिती आमचे जम्मू काश्मीरचे विशेष प्रतिनिधी सरोज कफील यांनी दिली आहे. देखिए, जाहिर सी बात है, अगर हम बात कर ले मुफ्ती फैमिली की या अब्दुल्ला फैमिली की, किस तरीके से उन्होंने यहाँ के पॉलिटिकल सिनारियो को डोमिनेट किया है, वो हम सब बखूबी जानते हैं कि वन ऑफ द ओल्डेस्ट पॉलिटिकल पार्टीज रही यहाँ. नेशनल कॉन्फ्रेंस, जैसा हम अभी आपसे कह भी रहे थे, 25 साल से अब पीडीपी जो है उन्होंने भी कहीं ना कहीं अपनी जड़ें जम्मू कश्मीर के पॉलिटिकल सिनारियो में काफी ज्यादा स्ट्रांग की है. तो जाहिर सी बात है, ये दो पॉलिटिकल पार्टीज है, जैसा हम अभी भी आपसे कह रहे थे कि मोस्टली जितने भी इश्यूज रहे हैं या जितने भी क्वेरीज या क्वेश्चंस रहे हैं वो इन्हीं दो पॉलिटिकल पार्टीज के इर्द गिर्द रहे. हालांकि हमने देखा इस बार पार्लियामेंट्री इलेक्शंस में कुछ ऐसी पॉलिटिकल पार्टीज भी थी या कुछ ऐसे फेसेस भी थे जिन्होंने कहीं ना कहीं नेशनल कॉन्फ्रेंस या पीडीपी जैसी पार्टी को चुनौती दी. लेकिन अगर हम बात कर ले ग्रास रूट लेवल पे जो यहाँ के लोग हैं, वो कहीं ना कहीं अभी उनके जो वो सिंपथी है वो अभी भी कहीं ना कहीं नेशनल कॉन्फ्रेंस और पीडीपी के साथ ही जुड़ी हुई है और वो एक इंपॉर्टेंट रोल प्ले करेगा आने वाले असेंबली इलेक्शंस में. स्वातंत्र्यापासून ते जम्मू काश्मीरमध्ये शेवटची म्हणजे 2014ची विधानसभा निवडणूक होईपर्यंत इथल्या राजकारणामध्ये अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन घराण्यांचंच वर्चस्व पाहायला मिळालं. पण 2019 साली काश्मीरची स्वायत्तता रद्द करून काश्मीरला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यानंतर या दोनही घराण्यांचे दोन पक्ष अर्थात नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपीचंही बळ घटल्याचं दिसतं. या दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना अनेक वर्ष कैद आणि नजरकैदेत राहावं लागलं. या सगळ्या घडामोडींनंतर तब्बल 10 वर्षांनी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होतीये. तेव्हा आगामी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात पुन्हा एकदा जुन्या चेहऱ्यांकडे सर्वांचं लक्ष असेल. पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या मेहबूबा मुफ्ती यांच्यासाठी निवडणूक म्हणजे अस्तित्वाची लढाई ठरेल, कारण नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झालेला आहे. त्याचवेळी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनीही स्वतः सुद्धा या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे निवडणूक फारुख अब्दुल्लांसाठी प्रतिष्ठेची ठरेल हे नक्की आहे. फारुख अब्दुल्लांसोबतच त्यांचे चिरंजीव ओमर अब्दुल्ला यांनी विधानसभा न लढण्याची शपथ घेतली असली तरी पक्षाचे प्रमुख म्हणून त्यांच्यासाठी निवडणूक अस्तित्वाची असेल यात शंका नाही. काँग्रेसचे माजी नेते आणि डेमोक्रॅटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पक्षाचे प्रमुख गुलाम नबी आझाद हे सुद्धा काँग्रेस सोडल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभेच्या रिंगणात दिसतील. त्यामुळे विधानसभेची निवडणूक या सगळ्या मोठ्या राजकीय चेहऱ्यांसाठी अस्तित्वाची असेल यात शंका नाही. तब्बल 10 वर्षांनी जम्मू काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होतीये. कलम 370 हटवल्यानंतरची पहिलीच निवडणूक असेल. लोकसभेच्या निवडणुकीत इथली राजकीय गणितं बदलल्याचा अंदाजही आलाय. ही निवडणूक अब्दुल्ला आणि मुफ्ती या दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या अस्तित्वाची असेल. गेली जवळपास 6 दशकं काश्मीरच्या राजकारणावरती मजबूत पकड मिळवून असलेल्या या दिग्गजांचं राजकीय भवितव्य ठरवणारी असेल हे नक्की. त्यामुळे या निवडणुकीनंतर सरकार कुणाचं येणार याची जितकी उत्सुकता तितकीच उत्सुकता या दोन राजकीय घराण्यांच्या परफॉर्मन्सची असेल. तर काश्मीर आणि हरियाणामध्ये निवडणुकांची घोषणा झालेली असताना त्याच टप्प्यात अपेक्षित असलेल्या महाराष्ट्र निवडणुका मात्र अजून जाहीर झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातल्या निवडणुका लांबणीवर पडण्याचे संकेत मिळतात. 10 वर्षांनी जम्मू काश्मीरात होणाऱ्या निवडणुकांची अख्ख्या देशाला त्याचवेळी उत्सुकता सुद्धा असेल.
आज बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबणार आहोत, पण आजचं बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आपल्या प्रतिक्रियांची आम्ही वाट पाहतोय. आज बुलेटिनमध्ये थांबण्यापूर्वी एक स्पेशल गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची, ती म्हणजे आता सोमवारपासनं 19 ऑगस्टपासनं संध्याकाळी 7 वाजता सुद्धा मी तुम्हाला भेटणार आहे. त्यामुळे सोमवारपासनं आपली भेट दिवसभरातनं 2दा होईल, संध्याकाळी 7 आणि रात्री 9 वाजता. आज मात्र दिवसभरासाठी मी आपला निरोप घेते. धन्यवाद. गुड नाईट.